नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत तांदळाची खीर। इथे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे। तर आता त्याची आपण रेसिपी बघून घेऊया। आता या ठिकाणी मी 1 चमचा, आपला जो पोह्यांचा चमचा असतो तेवढेच तांदूळ घेतलेले आहे। हे तांदूळ आपल्याला धुवून टाकायचे स्वच्छ आणि भिजत टाकायचे। ते अर्धा तास भिजत ठेवले तरी चालते। आता त्यानंतर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि कढईमध्ये ते टाकलेले आहे। त्यानंतर आपण हे एकसारखं फिरवत राहायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की हे दूध पण उकळलेले आहे। आता इथे आपण हे तांदूळ काय करायचे, पाण्यासहित जरी आपण मिक्सरमध्ये टाकले तरी चालतील। त्यात पाण्यासहित आपल्याला ते टाकून द्यायचे, कारण आपण ते आधीच धुतलेले होते। त्यानंतर त्याची पेस्ट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घ्यायची आहे। आता त्यानंतर आपल्याला ही जी पेस्ट आहे ती यामध्ये दुधामध्ये टाकून द्यायची आहे। त्यानंतर दुधामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचे आहे आणि हे सर्व चांगले ढवळत राहायचे आहे। आपल्याला आपण जे तांदळाची पेस्ट टाकलेली होती त्यामुळे दुधाला लगेच घट्टपणा येतो आणि म्हणजे त्यात जास्त तांदूळही दिसत नाही आणि दुधाला घट्टपणा पण येतो। अतिशय मस्त अशी ही खीर तयार होते। त्यानंतर यामध्ये आपण साखर टाकायची आहे। साखर टाकल्यानंतर आपल्याला ते थोडा वेळ होऊ द्यायचे। दूध पुन्हा आपल्याला ते गॅसच्या लो फ्लेमवरती फिरवत राहायचे आहे असे। त्यानंतर आपल्याला त्यात ड्रायफ्रूट टाकायचे आहेत, म्हणजे कमी तांदूळ टाकता म्हणजे एक प्रकारे बासुंदीसारखी आपली ही खीर तयार होते, म्हणजे जास्त तांदळाचे प्रमाण त्याच्यामध्ये नसते। चवीला पण ही खीर जी आहे ती खूप चांगली लागत असते। त्याला फक्त घट्टपणा येईपर्यंतच आपल्याला होऊ द्यायचं आहे। आणि त्यानंतर मी इथे वेलची पूड टाकलेली आहे, तसेच ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। अतिशय मस्त अशी ही खीर तयार झालेली आहे। चवीला पण एकदम छान लागते ही खीर आणि आपण जशी बासुंदी करतो त्या पद्धतीने ही तयार होते। व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।